नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज। वाहतूक विभाग पोलिसांच्या वतीने चाकण येथे नो पार्किंग तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने टोईंग करून उचलून नेण्याची कारवाई प्रचंड वेगात सुरू आहे। चाकण येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने टोईंग करून उचलून नेण्याची कारवाई जोरात सुरू आहे। संबंधित वाहन चालक मालकांवर दंड ठोठावला जातोय। चाकण शहरातील बहुतांश रस्त्यांवर पोलिसांच्या टोईंग वाहनाची प्रचंड दहशत निर्माण झाल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। चाकण एसटी बस स्थानक आवारात तसेच जुन्या पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून टोईंग वाहनाद्वारे नो पार्किंग तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने उचलण्याची कारवाई तुफान वेगात सुरू आहे। वाहन चालक मालकांना या कारवाईची सध्या भीती वाटू लागली आहे। कामगार व नागरिक रस्त्याच्या कडेला तसेच बस स्थानक आवारात वाहने बेशिस्तपणे उभी करतात। बाजार खरेदी करून आल्यानंतर वाहने जागेवर नसतात, त्यांची वाहने पोलीस चौकात नेलेली असतात। वाहतूक पोलिसांच्या या कारवाईने वाहनांची शोधाशोध करावी लागते, दंड देखील भरावा लागतो। कारवाई जरूर करा, पण पुणे नाशिक महामार्गावर तसेच बस स्थानकावर पार्किंग झोन तरी करा। तसेच अनेक रस्त्यांवर पथारीवाले हातगाडीवाल्यांची अतिक्रमणे आहेत, त्यामुळे नगर परिषद व ग्रामपंचायतीने ही अतिक्रमणे काढावीत अशा प्रकारच्या मागण्या चाकण नगर परिषद तसेच नाणेकरवाडी ग्रामपंचायतकडे मोठ्या प्रमाणात होतीये। वर्दळीच्या ठिकाणी आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने सध्या पोलिसांच्या रडारवर असल्याने नागरिक वाहन चालक धास्तावले आहेत, कारण शहर व बाजाराच्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्याची कसलीच व्यवस्था नसल्याने वाहन चालक त्रस्त आहेत। वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच पाहणी करून पार्किंग झोन ठरवण्यात येतील, त्या ठिकाणी वाहने लावण्यात येतील। रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढली जातील। पार्किंग झोनचे फलक लावले जाणार आहे, अंकुश जाधव मुख्याधिकारी चाकण नगर परिषद यांनी म्हटलंय। नो पार्किंग मध्ये असलेली व वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने उचलली जात आहे। जर एखाद्याची गाडी उचलून नेली असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा वाहतूक विभागाशी संपर्क साधावा। दंड आकारून वाहने सोडले जात आहे, असे प्रकाश राठोड पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग चाकण यांनी म्हटलंय। नगर परिषद नागरिकांच्या वाहनांवर जेव्हा दंड लावते त्याचबरोबर साईन बोर्डही सर्वत्र लावणं अपेक्षित आहे। दुकानदारांची दुकाने अक्षरशः रस्त्यावर आली आहे, त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने कुठे लावायची यावर मार्ग का काढला जात नाही, तर हॉकर झोन असताना त्यावर काही काम होत नाही। रस्त्यावरच भाजी विकली जाते, कित्येक ठिकाणी निशाणी मार्किंग नाहीत। वाहनांवर कारवाई करताना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे, निव्वळ दंडात्मक कारवाई करून लोकांचा छळ थांबावा, असे ॲडव्होकेट संकेत मेदनकर चाकण यांनी म्हटलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।